पूजितं सद्गुरुं तं नमामि। श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी। बरनो रघुबर बिमल जशु जो दायकु फलचारी। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। श्रीमद्भागवत महापुराण की। शुकदेव भगवान की। पंढरीनाथ भगवान की। निवृत्तिनाथ महाराज की जय। गोदावरी माता की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की। श्याम शास्त्री महाराज की जय। सब संतन की जय। सब भक्तन की जय। गौ माता की। हिंदू सनातन धर्म की। भारत माता की। नमः पार्वती पतये शिव हर 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 महादेव। श्री ज्ञानदेव श्री तुकाराम। श्री ज्ञानदेव श्री तुकाराम। मॉनिटरला आवाज। श्री ज्ञानदेव श्री तुकाराम। 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 मना मना सगळे मना। श्री ज्ञानदेव श्री तुकाराम। श्री ज्ञानदेव श्री तुकाराम। श्री ज्ञानदेव श्री तुकाराम। श्री ज्ञानदेव श्री तुकाराम। श्री ज्ञानदेव श्री। शिलापूरहून काही श्रोते मंडळी म्हणजे दुरून आलेले। शिलापूर म्हणजे नाशिक परिसरातून सिरसाणे, वागदर्डी, दुगाव, पुन्हा वडगाव, निंबाळा आणि रायपूर वडाळा सर्व जमलेली श्रोते मंडळी सर्वांच्या सानिध्यामध्ये आपल्याला ही थोडीशी भगवत साधना करण्याचा योग अधिक मासामध्ये सकल संतांच्या भाऊंच्या कृपेने प्राप्त झालेले आहे। सज्जन साधना करत असताना साधकाला फार मोठा जीवनामध्ये जपून वाटचाल करावी लागते। संसारामध्ये अनाचारानं अविचारानं जरी वागलं तरी दूषण ठेवायला कोणी नसतं तिथे। लोक म्हणतात त्याच्यात आणि आपल्यात काही फरक नाही, जरी चुकला तरी तो आपल्यासारखाच आहे। पण परमार्थिक जीवनामध्ये जीवन जगत असताना मनुष्याला फार चिकाटीने, जिद्दीने, शांततेने दुखावलेला गेलेला मनुष्य पुन्हा जोडणं मुश्किल होऊन जातं। वाणी जपून वापरा। पाणी जीवन आहे,
तेही जपून वापरा. परमेश्वराने दिलेली ही मनुष्य जन्मातली निर्विवाद संधी म्हणजे हा मनुष्य जन्म आहे. या मनुष्य जन्मामध्ये आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी ठरवून घ्या आणि ठरवून घेत असताना परमार्थिक माणसानं, पुढे चालणाऱ्या माणसानं जीवनामध्ये नेहमी एक विचार केला पाहिजे. संसारिक चालतो तेव्हा त्याचा आदर्श कोणी नसतो आणि तो कुणाचा आदर्श नसतो, पण परमार्थिक मनुष्याचा मात्र आदर्शही कोणीतरी असतो आणि तोही कुणाचा तरी आदर्श असतो. म्हणजे परमार्थातला मनुष्य कुणाचा तरी शिष्य आहे आणि कुणाचा तरी गुरु आहे. येत कदाचित आपण जीवन जगत असताना, वावरत असताना आपण एखाद्याला माळ घातली म्हणजे त्याचा आणि आपला संबंध निर्माण झाला आणि आपण ज्याच्याकडून माळ घातली त्याचा आणि आपलाही संबंध निर्माण झाला. आणि येत कदाचित साधना करत असताना, जीवन जगताना आपली दिशा चुकली आणि आपला एखादा पाऊल वाकडा पडला तर पाठीमागे येणाऱ्या लोकांचाही विश्वासघात होतो आणि ज्यांच्याकडून आपण अनुग्रह घेतलेला आहे त्यांच्याही तोंडाला काळं लागण्याची शक्यता असते. बऱ्याच वेळेला शिष्यामुळं गुरुची महती कमी झालेली आहे. आता तुमच्या नाशिक जिल्ह्याला तर ही शिकवायची गरज नाही. इथं निवृत्तीनाथांचा जिल्हा आहे हा, त्र्यंबक राजाचा जिल्हा आहे हा, सप्तशृंगी मातेचा जिल्हा आहे हा, अनेक साधू पुरुषांचा जिल्हा आहे की ज्या परंपरेने अनेक दशकं वारकरी संप्रदायाची जोपासना केलेली आहे. म्हणजे तुम्हाला गुरु परंपरा शिकवण्या इतका मोठा मी नाही, पण एक भागवताचा आधार आश्रय घेऊन तुमच्याशी चर्चा करतोय. एखाद्या वेळेला चुकीचा पाऊल पडला आपल्या एखाद्याकडून तर आपल्या सद्गुरूच्या कीर्तीला लांछन लागण्याची शक्यता असते आणि आपल्याकडून काही चुकीचं वर्तन घडलं तर आपल्या पाठीमागे येणाऱ्या लोकांच्या विश्वासघाताचं पातक लागत असतं. रस्त्याने चालताना दोन्ही माणसं आंधळे नको आहेत, नाहीतर तिथं कोबराने सांगितल्याप्रमाणे होतं, आंधळ्याच्या पाठी लागले आंधळे आणि घात एका वेळी दोहीच आहे. बहिर चालेल पण दोन्ही आंधळे नको. तसं की विशेषत्व मानून घेताना भगवान सांगतात, उद्धवा विशेष म्हणून जगत असताना आपलं आचरण सुद्धा इतर माणसापेक्षा विशेष असलं पाहिजे. सामान्य माणसं जसं जगतात तसं विशेष म्हणून घेणाऱ्या माणसाला जगता येत नाही. सामान्य माणसं बाजारात बसतात, कुठेतरी मार्केटमध्ये चर्चा करत बसतात, कुठेतरी रस्त्यावर उभा टाकतात. आता जग ज्याला श्रेष्ठ मानतं त्याला कुठेही बसून जमत नाही, कुठेही बोलून जमत नाही. काही विश्वास इतका नाजूक दोरा आहे, श्रद्धा इतका नाजूक दोरा आहे की तो एका क्षणात तुटतो आणि तुटलेला पुन्हा बसत नाही. एखाद्या महात्म्यावर आपण विश्वास ठेवला आणि त्याच्या जीवनामध्ये काही चुकीचं दिसल्याबरोबर माणसं लगेच श्रद्धा कमी करतात आणि जगातल्या सगळ्या सत्पुरुषाला त्या सत्पुरुषासारखंच समजतात. ते म्हणतात की सगळे सारखेच आहेत. म्हणजे एखादा मनुष्य जर वाईट मिळाला तर चांगल्यावर सुद्धा श्रद्धा राहत नाही. आपण एखाद्याला म्हटलं ना, का म्हटले तुम्ही पूर्वी त्या बुवांचं तुमचं फार चालायचं नाही, म्हटले कळलं तो असा असा त्या आणि त्याच्या वागण्यामध्ये थोड्याशा चुका आहेत हे लक्षात आलं. अहो म्हणले पण ती चुकीची असतील, आता दुसरे महाराज आहेत ते म्हणतात जाऊ द्या हो, सगळे एका माळीचेच म्हणे आहेत असं म्हणतात लोक. आणि म्हणून एक तर समाजाला जोडणं कठीण आहे, पण जोडलेल्या समाजाचा विश्वास कायम पर्यंत टिकून ठेवणं महामुश्किल आहे. नाही तर भगवंतांनी उद्धवाला सांगितले, उद्धवा जे जन वंदिती तीची त्याची निंदा करीती, पण ममता अनुपजे चित्ती साधकाच्या. आता भाऊ सारख्या सत्पुरुषाचं निराळ आहे.
यांना हेही नाही ती नाही, कुणी माना न माना वंदा, कुणी पाया पडा, काही म्हणू वाटलं म्हणा, काही म्हणा. त्यांनी आपल्या जीवनाचा सरळ मार्ग स्वीकारून अल्पावधीमध्ये आपला देह भगवंताला समर्पित करून चैतन्यामध्ये ते विलीन झाले. क्षेत्रावर वास्तव्य केलं, तुमच्याकडे आले, तुम्हाला सन्मार्ग शिकवला आणि ते निघूनही गेले. हे साधू पुरुषाचं लक्षण हे असतं की त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी सगळं ठरवलेलं असतं. महाराज ते म्हणतात ना, आम्ही वैकुंठवाशी. याची कारण अशी, कशासाठी बोलिली जी ऋषी, पुढची खांडणी महत्वाची आहे श्रोते हो. साच भावे वर्ताया, खरेपणाने जगण्यासाठीच आम्ही आलोत. महात्मेवरून येत साच भावे म्हणजे खरेपणाने. ते वरून येतानाच विचार करून येतात की जीवनात खोटेपणा ठेवायचाच नाही. ऋषी मुनींनी जे सांगितलं तेच सत्याने वर्तन करायचं. आणि म्हणून बघा, आई असो, वडील असो, गाव असो, तालुका असो, जिल्हा असो, महात्म्यांनी जीवनामध्ये खोट्याचा आश्रय घेतलेलाच नसतो. तुकोबाराय घ्या, ज्ञानोबाराय घ्या, निवृत्ती दादा घ्या, मुक्ताबाई घ्या, मीराबाई घ्या, जनाबाई घ्या, सखूबाई घ्या, गोरोबा काका घ्या, सावता महाराज घ्या, सेना महाराज घ्या. तुम्हाला कोणत्याही साधूचं चरित्र पहा, त्यांच्या जीवनामध्ये असत्यता नसतेच. महाराज भगवत भूमिकेमध्ये, कारण त्यांनी ठरवलेलं आहे. एखाद्या शहरामध्ये एखादा अधिकारी बदली होऊन येतो तेव्हा त्याचं सर्व काही ठरलेलं असतं की त्याचं हे पद आहे, त्याचा इथं ते नोकरी करायचं ऑफिस इथं आहे, त्याची राहण्याची. एखादा ऑफिसर जर चांदवडला बदली करून आला तर त्याचं अगोदर सगळं नियोजन झालेलं असतं. आणि आपल्यासारखं नियोजन न करता चांदवडला धंदा टाकायला जातो. मग बिस्किटाचा टाकू का? जागा निश्चित नसते, व्यवसाय निश्चित नसतो, राहण्याची जागा निश्चित नसते. आणि निश्चित करण्यातच आपला जन्म जातो. आपण ठरवलेच नसतं की करायचंय काय नेमकं. जसं एखादा ऑफिसर त्याचं काम ठरलेलं आहे, एखादा पोलीस आला, एखादा PI आला, एखादा SP आला, एखादा फौजदार आला, एखादा कलेक्टर आला, तर त्याचं कार्य ठरलेलं आहे, त्याचं पद ठरलेलं आहे आणि त्याला काय करायचंय तेही ठरलेलं आहे. पण आपल्याला मात्र तसं नाही. शहरात धंदा टाकायला जाताना ठरवावा लागतो की शहरात इथं कोणता धंदा चालेल, कोणत्या ठिकाणी चालेल, याला रिस्पॉन्स प्रतिसाद कुठं मिळेल. सर्व अँगलनं दृष्टिकोनानं विचार करावा लागतो. आपलं जीवन असंच जातं. पण महापुरुष येतानाच ठरवून येतात की आम्हाला हेच करायचंय. आणि आपल्याला मात्र जीवनामध्ये बाल्यावस्था खेळण्यामध्ये जाते, तारुण्य अहंकारात जातं, म्हातारपण चिंतेत जातं. तुकोबारांनी वर्णन केले, बाळपणी ऐसी वर्षे गेली 12, खेळता या पोरा नानामते. पुढे येत तारुण्य. तारुण्याच्या मध्ये नमानी कोणाशी सदा धुसमुशी धुळे जायचा. तो करून मानत नाही. आणि म्हातारपणात सगळी चिंता सतावते. विचार करून ठरवायच्या काळात आपण ठरवत नाही. पेरणीमध्ये झोपा काढतो, आणि फळाची अपेक्षा करतो. असं कसं होईल? बाल्यावस्थेमध्ये जीवन जगत असताना लहानपणी काही कळत नाही. खाया पिया सुखसे सोया, खातो पितो, बाप कमावून आणतो, आई करून घालते, मागेल ते मिळतं. थाटामाटामध्ये त्याला राहावं लागतं, खावं लागतं. आणि मग आई वडील वृद्ध होतात, कुठली तरी एखादी जगदंबा पदरात पडते आणि ती जगदंबा पदरामध्ये पडल्यावर तिला म्हणावं लागतं, दुर्गे दुर्गट भारी जमीन संसारी, अनाथनाते अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म म्हणा. तिला म्हणावं लागतं.
ते म्हणते आरती करू नको, कावळे ओरडाले ते बघ. त्याच्यामध्ये प्रपंचातले सगळे दुःख सहन करतो तो. त्याच्यात अहंकार किती असतो त्याला. तुम्ही कधी मोटरसायकलवर बसणाऱ्या पोरांची बसण्याची पद्धत पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की यांच्या जीवनात हवा कशाची येते. महाराज तोंड असतं त्र्यंबकेश्वरला आणि बॅक साइड असते चांदवडला, इतकं अंतर ठेवून बसतात ते मध्ये. तारुण्य म्हटलं की अहंकाराला, तारुण्य म्हटलं की कुविचाराला, आणि तारुण्याच्या ती अवस्थाच अशी आहे की माणसाला सामान्य बनूच देत नाही. महाराज सामान्य होऊ देत नाही. आता बघा सत्संगामध्ये तरुणांची संख्या फार कमी आहे आपल्याकडे. तरुण मंडळी कमी येतात. त्यांना जर विचारलं का हो तुम्ही, म्हटले पूर्वी सत्संगाला यायचे आता दिसत नाही. अहो नाना किती व्याप आहे, तुम्हालाच कळायला पाहिजे सुगीमध्ये सत्संग ठेवायला. ते आम्हालाच म्हणतात म्हणा. नाही निवांत असलं पाहिजे. लोकांचं असतं काम नसावं, धंदा नसावा, काही नसावं, तेव्हा सत्संग असावा. अरे मनावर बायको जेवायला वाढीत नाही, महाराज कथा सांगेल कसा. वृत्ती अशी होते. लहानपणात कळत नाही, तारुण्यात कळतं पण वळत नाही, म्हातारपणात सगळं कळतं पण घडत काही नाही. वृद्धपणी प्रवर्तली चिंता. आणि म्हातारपणामध्ये एकच दुःख असतं की मी एवढं केलं आणि काय झालं, मी एवढं केलं आणि काय झालं. पश्चातापच वाटायला येतो. तुम्ही म्हाताऱ्या माणसांच्या जवळ कधी कधी बसा आणि त्यांची मुलाखत घ्या. ते तुम्हाला एकच सांगतील की मी असं केलं, इतक्या भावांचा खटला होता, मी सांभाळला, 2 बिघे जमिनीची मी बांध करून 6 बिघे केली, मी अमुक केलं, मी लग्न केले, मी हे केलं, मी ते केलं, मी ते केलं. अहो म्हणले पुढे बोला. पण दुःख हे की मला आता कोणी विचारत नाही. आणि मग तो पुन्हा म्हणायला लागतो त्याच वेळेला केलं नसतं तर, श्यामभाऊंच्या बरोबर आळंदीला गेलो असतो तसाच राहिलो असतो तर. नको नको त्या शंका शेवटी खाटेवर पडल्यावर मनुष्याच्या मनामध्ये निर्माण होतात. आणि एके दिवशी आयुष्य संपत आणि मरून जावं लागतं. ते मेल्यावर 10व्याच्या दिवशी ओवी घ्यावी लागते. त्याच्या प्रवचनाला झाकलिया घटीचा दिवा. अरे तो विजू विजू मेलाय. नेनो काय. आता आम्ही 10व्याची प्रवचन करत नाही. आमच्याकडे असतात 10वे पण मी करत नाही प्रवचन 10व्याची. ते का कळत नाही त्याचं कारण आहे, एखाद्या निधर्मी माणसाचं, मांसाहारी दारू पिणाऱ्या माणसाचं 10व्याचं जर प्रवचन केलं तर करणाराकडे अर्ध पाप येतं बरं का. म्हणजे करणारे लक्षात ठेवा. नाही म्हणजे हे असं, हे म्हणजे हसवण्यासाठी नाही सांगत तात्या, हे गर्ग संहितेमध्ये आलेला विचार आहे. एखाद्या श्राद्धाचं आपण जेवण जेवलं आणि तो मेलेला मनुष्य जर पुण्यवान नसेल तर आपलं सगळं पुण्य त्याला जातं त्याचं खाल्यावर, आणि त्याचं पातक आपल्याकडे येतं. म्हणून श्राद्धाचं कोणाच्या खाऊ नये, 10व्याचं खाऊ नये. त्याचं कारणच हे. आणि त्याचं प्रवचन सुद्धा करायला नको. अहो काही माणसं तर जन्मभर इतके वाईट वर्तन करून मेलेले असतात आणि तो बुवा सांगतो मेलेला महात्मा वैकुंठाला जायला पाहिजे. वैकुंठवाशी अमुक तमुक शब्दांची संरचना त्याच्याशी जोडावी लागते. पण शेवटी एखादा अधिकारी महात्मा जर 10व्याला आला तर आपला उद्धारही करू शकतो, ज्याच्याकडे मोठं पुण्य आहे. आणि त्यांनी जर परमेश्वराला प्रार्थना केली की हे प्रभू, हा आमच्यातला मनुष्य आहे आणि आता तुला प्रिय झालेला आहे, तुझ्याकडे आलेला आहे, याला तुझ्या चरणावर जागा दे. कधी कधी कोण्या महात्म्याच्या शब्दामुळे देव आपल्याला जागाही देतो. पण आपणही आपल्या जीवनामध्ये काहीतरी सत्कर्म करायला नको का? करायला नको. महाराज
श्राद्धाला कीर्तन ठेवत असताना अधिकारी माणसांची ठेवावीत बरं का. कशासाठी? त्याचं कारण आहे की श्राद्धाच्या दिवशी प्रार्थना करण्यासाठी माणूस लायकीचा लागतो. आता सध्या आपल्याकडे श्राद्ध जे लोक करतात ती प्रसिद्धीसाठी 50,000 वाला पाहिजे, 40,000 वाला पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे. आणि अनाधिकारी माणसाच्या प्रार्थनेने काही फलश्रुती मिळू शकत नाही त्याचं, कारण तो रोजगारी असतो ना, पैशासाठी आलेला असतो तो. एखाद्या अधिकारी पुरुषानं प्रार्थना केली तर येत कदाचित आपला उद्धार होईल. त्याच्याबद्दल काही मी तुम्हाला पंडूराजाच्या बद्दल भागवतातच वर्णन आलेलं आहे की एक शीत खाल्ल्यानंतर अनंत घंटा वाजायला सुरू झाल्या होत्या. शुक खाय एक शीत आणि घंटा वाजती अनंत. मग आपलं जीवन असंच जातं, श्राद्धही होतं, पुन्हा आपल्याला दुःख भोगावं लागतं. कोणता तरी जन्म मिळतो कुत्र्या मांजराचा कुठेतरी, आणि मग सगळे आता ते काही काही जन्म काही बरे आहेत का हो सांगा मला. कुत्र्याचा जन्म बरा आहे, हा सरकारी कुत्र झाल्यावर बरं आहे. लोक कुठेतरी त्याला घेऊन जातात सांभाळायला. पण तुम्ही जर गावरान कुत्र झालात तर तुम्हाला पाहिल्यावर प्रत्येक माऊलीचा एकच शब्द असतो, धरा आणि हाना. की अशी जीवनामध्ये आपल्याला नित्य दुःख भोगावे लागतात, नित्य भोगावे लागतात. मग पुन्हा एक एक येऊन कोटी कोटी फेरा. वृक्ष झालं तर कोटी वेळा, कुत्रा झाला तर कोटी वेळा, मांजर झाली तर कोटी वेळा, पण मनुष्य जन्म एकदा मिळतो. पण या मनुष्य जन्मामध्ये थोडस विचारावर फोकस करा, थोडस विचार करा, एकांतामध्ये बसा. आता 4 दिवस झालेत सत्संगाला, कुठेतरी एकांतामध्ये जा. ज्या शेतामध्ये माणसं नाहीत त्या शेतामध्ये जा, मांडी घाला, आसन घाला आणि थोडा विचार करा की सत्य काय जगात. मी करतोय ते सत्य, मी बोलतोय ते सत्य, मी वागतोय ते सत्य. नेमकं सत्य म्हणजे काय? आणि सत्याचा आश्रय घेतल्याशिवाय जीवाला परमेश्वराची भेट होऊ शकत नाही. पण आमच्या संतांनी आग्रह केलेला आहे, सगळे या. असं नाही की आमच्यात प्रतिबंध नाही की स्त्रिया येऊ नका, पुरुष येऊ नका, अमुक येऊ नका. संतांनी सांगितलं सगळे या, पण आल्यावर एक गोष्ट करा, करावा विचार. हे महत्वाचं आहे, लक्ष करा. प्रमाण सगळ्यांनाच पाठ आहेत आपल्या, पण त्या प्रमाणावर आपण कधी कधी पाहिजे तेवढा प्रकाश टाकीत नाहीत. तो खूप बरं आहे काय सांगतात, सगळे या, लहान थोर, याती भलत्या, नारी नर, नलगे, चिंता कोणाची, पण करावा विचार. विचार करा. जसं काही काही जनावरं असतात बघा, म्हशी वगैरे काय करतात, ते मिळाल्यानंतर चारा लगबगीनं खातात. आणि जेव्हा त्याला मालक त्या खुंट्याला नेऊन बांधतो त्यावेळेला जनावर काय करतात, खाल्लेलं बाहेर काढून त्याचं रवंथ करतात. बरोबर आहे ना? रवंथ शब्द तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? रवंथ. वाघुळ. हा, वाघुळ. वाघरुळ असू द्या. भाषेचा फरक येतो, पण रवंथ शब्द सगळ्याला कळाला. तुमच्याकडे काय म्हणतात हे महत्वाचं नाही, मला काय सांगायचंय ते महत्वाचं आहे. वच 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 ते खातात. त्यांना माहिती आहे की मालक आता 2 वाजता बांधून टाकणार आहे आपल्याला, मग आता सोडलेले खाऊन घेऊ. भेटतं तेवढं खातात.